चांगला मॅच देखील बघायला मिळाल्या. SP बॉईज ट्रॉफी 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा अतिशय सुंदर अशी स्पर्धा. वेडीमध्ये मात्र एक 5 दिवसाचा एक वेगळा उत्सव पावसाळी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. वर्षभर मात्र आता क्रिकेट हे बिझी असतं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 8 महिने टेनिस बॉल क्रिकेट तर 4 महिने पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि पालघर जिल्ह्यातील एक अग्रगण्य अशी स्पर्धा जिथे मात्र शुभम पाध्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा जिचं नाव निश्चित स्वरूपात पालघर जिल्ह्यात सन्मानाने घेतलं जातं. किंग्स फायटर क्रीडाईपाडा संघ मात्र आपण पाहतोय चांगला खेळ मात्र त्यांनी दाखवला आणि त्यांचे मात्र आभार ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण एक भूमिका अदा केली. आमचा 12 संघ पूर्ण करण्याकरिता संकेश गावड, संकेश ओघे म्हणून ज्यांच्याकडे जास्तीत जास्त ज्यांना प्रेम दिलं जातं. पहिलाच बॉल स्वेअरनं सुरुवात अर्थात वाईट बॉल आणि या वाईट बॉलनं मात्र संघाचं खातं खोललं जात आहे. टॉस जिंकल्यानंतर संकेश यांना अगदी त्यांचं मत मांडलं गेलं की आम्ही गोलंदाजी करणार. रबर बॉल क्रिकेट म्हणलं की टेंबी गोडाव्यात ते देखील भरपूर जास्त त्यामध्ये चाललं जातं. जिथे कालच्या दिवसात रॉकी ग्रुप या संघानं आपलं नाव कोरलं गेलं. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय भरपूर वर्ष पंचांची भूमिका देखील जे अदा करतायत आणि यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगला तंत्रशुद्ध फटका. इथे मात्र वेगाचा चांगला उपयोग करत असताना आलाय चौकार. कँडी अगदी आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून अगदी पावसानं जी उपस्थिती लावली ती आत्तापर्यंत देखील आहे. वेग वाढतोय, वेग कमी होतोय. मॅचमध्ये देखील तशीच मजा येत आहे. आता मात्र एक तंत्रशुद्ध फटका आपण पाहतोय विराजच्या बॅटमधनं. वेगाचा चांगला उपयोग करत असताना पुढील बॉल यावेळेस ऑन साईडला पुल करायचा होता. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल करतोय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते परंतु गचाड क्षेत्ररक्षण. अगदी संकेश नाराज आहेत. नितेश कदम यांनी देखील हात कमरेवरती घेतले. करायचं तर करायचं काय. इथे योग्य ती साथ मिळायला हवी ती मात्र इथून मिळत नाही. संकेश थोडासा नाराजगी व्यक्त करतोय कारण सुरुवातीचं षटक इथून जर फलंदाजांना एक चांगला स्टँड मिळाला तर आगामी काळात मात्र ते त्यांचे रौद्र रूप धारण करतील. ज्या अनुषंगानं सुरुवातीचा काळ शांत कसा ठेवता येईल याच्याकडे मात्र ज्यांचं लक्ष आहे. संकेश पुढचा बॉल यावेळेस वेग जास्त हाताळला आणि वेगासहित बॅटची चेंडू चाललाय सीमा पलीकडे. अगदी मात्र आपण पाहतोय नाराजगी व्यक्त करत नितेश कदम यांना बीट करत चेंडू चाललाय सीमा पलीकडे. चौकार. सोमयच इथून मात्र आपण पाहतोय पहिल्याच षटकात धावांची लयलूट, धावांचा दरोडा, 3 चौकार सलगचे आपल्याला बघायला मिळाले. अतिशय सुंदर पद्धतीने धावसंख्या 13. पुढचा बॉल खोलातला बॉल आणि यावेळेस दांडी गुल. संकेश यांना मात्र आपण पाहतोय आता इथून सेलिब्रेशन करण्याची पूर्ण संधी मिळाली जिथे चांगला चेंडू हाताळला. अगदी क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू चांगल्या वेगासहित अचूक टप्पा. फलंदाजाचे पाय पकडले जिथे मात्र फळी येण्याच्या आधी फर्निचर डिस्ट्रॉय. बिग विकेट गॉन. मच वेलकम बॅक. SP बॉईज ट्रॉफी 2024 सीझन 4 मध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दुसरा दिवस या स्पर्धेचा. अगदी रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेत असताना प्रेक्षक राज आणि क्रिकेट खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक जर आपण पाहिला तर 3रा जबरदस्त मॅच. एका बाजूला आपण पाहतोय आई जीवदानी खोडावेपाडा आणि एका बाजूला स्मार्ट ग्रुप. टॉस जिंकल्यानंतर खोडावेपाडा संघ गोलंदाजी करतोय आणि संघ नायक संकेशला आपण पाहतोय इथे देखील चांगला चेंडू हाताळला. आणि नितेश कदम आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना मात्र निश्चित स्वरूपात TPL मध्ये पाहिलं होतं. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय गोलंदाजांना फलंदाजांना एक रिस्ट्रिक्शन म्हणून पंचांच्या भूमिकेत सातत्यपूर्णताना आपण पाहिलंय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नितेश कदम हे पंचांच्या भूमिकेत असतात. आता इन ॲक्शन गावासाठी पुढील बॉल यावेळेस देखील अगदी वेग चांगला होता परंतु चांगल्या वेगासहित तुम्हाला चांगली लाईन
अत्यंत महत्त्वाची आहे. चांगला वेग नसला चालेल, तुमचा योग्य टप्पा आणि चांगली लाईन ही अत्यंत महत्त्वाची भूमिका. परंतु संकेशने या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर 2 चेंडू एक्स्ट्रामध्ये देखील हाताळलेत. धावांची गती 14 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय. संकेशने अपील केली होती परंतु पंचांनी सांगितलं की मिसिंग स्टम्प्स करतायत. इथून जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं इथे संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या खेळाअखेर धावांची जर आपण गती तपासून पाहिली तर जाऊन पोचते 15. हा धावा खर्च झाल्यात परंतु एक अत्यंत महत्त्वाचा गडी देखील बाद झाला. त्या अनुषंगानं आता खोडावेपाडा हा संघ देखील वेल सॅटिस्फाय असेल, नो डाऊट. घेऊया ब्रेक आणि जाऊया डीजे कॅन्डी. आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नितेश कदम. भरपूर वर्ष क्रिकेटची देखील सेवा त्यांनी क्रिकेट खेळत असताना देखील केलेली आहे. आता पंचांच्या भूमिकेत देखील बघायला मिळतात. परंतु आज टेंबी खोडावे गट ज्यासाठी खोडावे पाडा या संघासाठी मात्र आता ॲज अन बॉलर म्हणून ही भूमिका अदा करतायत. चांगला चेंडू हाताळला. पहिलाच बॉल जर आपण तपासून पाहिला चांगल्या लाईननं चांगल्या वेगासहित अचूक गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक चालू झाले. दुसरं 5-5 षटकांचे सामने आपण पाहतोय. आजच्या दिवसात जर आपण तपासून पाहिलं तर 12 संघांना संधी मिळाली. कुठं तरी एक संघ अंतिम दिवसामध्ये जाईल. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला आलाय. खेळायचा होता ऑन साईडला परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नसल्या कारणाने इथून 2 धावा मिळतील आणि तिसरीचा देखील प्रयत्न राहिलाय. चांगली ॲक्युरेट फेकी येत नाही. त्या अनुषंगाने आपण पाहतोय ओव्हर थ्रोमध्ये 1 धाव. संकेश पुन्हा एकदा थोडासा नाराजगी व्यक्त करतोय. कर्णधार कसा असावा, एक चांगली जबाबदारी, नेतृत्व त्याचं दमदार असावं आणि जो खऱ्या अर्थानं पूर्ण मैदानाच्या चहू बाजूला त्याचं लक्ष आहे की कुठे फेकी आली हवी आणि कुठे फेकी असायला हवी. या अनुषंगाने संकेश चांगल्या पद्धतीने गेम कंट्रोल करत असताना धावसंख्या 18. चेंडूंचा खेळ झालाय 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश कदम आपल्याला पाहायला मिळतात. विराज हा फलंदाज 3 चौकार निश्चित स्वरूपात त्याने खेळले परंतु तो बाद झाला. तदनंतर आता आविष्कार आणि एका बाजूला प्रथमेश. आविष्कारला त्याचा आविष्कार इथून दाखवावा लागेल. दिशा हिंड डाऊन द लेग. पंचांचे 2 हात समांतर. अगदी आपण पाहू शकाल या व्हाईट बॉलनं सिंगल पुढे सरकत आहे आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोचते 19 वरती. यावेळेस जर आपण पाहिलं तर चेंडू बऱ्याच काळ हवेत. तिथे मात्र आपण पाहतो एक सोपा झेल सुटलाय. कॅचेस विनिंग द मॅचेस सातत्याने आपण पाहिलंय आणि मगाशी देखील प्रमोद सरांनी जो उल्लेख केला की सूर्यकुमार यादव यांचा जो झेल होता तिथून मात्र आपण पाहतोय भारतानं झेंडा गाडला बार्बाडॉसच्या मैदानामध्ये आणि काय कमालीचं ते विश्वचषक राहिलं. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी दिवस बदलेल कधी वेळ बदलेल याचा नेम नाही. जिथे मात्र आपण पाहतोय 24 चेंडू 24 धावांची गरज असताना आपण पाहतोय साऊथ आफ्रिका क्लासेन बाद झाल्यानंतर अगदी धारातीर्थी झाला. म्हणून क्रिकेटचा खेळ अनिश्चितच आहे. पुढचा बॉल जर आपण तपासून पाहिला तर चांगल्या पद्धतीने हाताळलाय. शरीरापासून दूर ठेवला. क्रॉस बॅटर खेळण्याचा मनसुबा फलंदाजाचा होता आणि अगदी माइंड रीड करून मेरिटवरती गोलंदाजी. गोलंदाज नितेश कदम. पुन्हा एकदा हा देखील चेंडू चांगला हाताळलाय. खेळपट्टी ओली असेल तर गोलंदाजासाठी हे मात्र सोपं आहे. फक्त तुम्हाला फलंदाजाच्या शरीरापासून दूर चेंडू ठेवता आले पाहिजेत. एक चांगला जर तुमच्याकडे उसळी असेल तर तो चेंडू अतिशय सुंदर पद्धतीचा राहील. ज्या अनुषंगाने ते बघायला मिळतंय मैदानाच्या आत. चेंडूंचा खेळ झालाय. हार्दिक किणी आम्हाला दर्शवतात 5 अतिशय सुंदर समालोचन अगदी कमी वयात ज्याने या सफाळी विभागातून हार्दिक किणी म्हणून नावाला एक वेगळी ओळख दिली. समालोचन क्षेत्रातून देखील चांगलं समालोचन आणि आता उत्कृष्ट गुणलेखक म्हणून 5 दिवस या SP ट्रॉफी या स्पर्धेला मात्र ज्यांची निवड झाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अतिशय सुंदर पद्धतीचं गुणलेखन. षटक क्रमांक संपले ते म्हणजेच दुसरं. नितेश कदम यांचं देखील कौतुक करावं लागेल. जिथे पहिल्या षटकात धावा होत्या 14 परंतु मॅचला पुन्हा एकदा कंट्रोल करत असताना नितेश कदम यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि षटकाअखेर धावसंख्या 21. घेऊया एक ब्रेक आणि जाऊया कॅन्डीकडे.
मात्र त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. शुभचिंतक ते मात्र जे गिफ्ट आहे ते मात्र निश्चित स्वरूपात जे आहेत ते मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ऋषाल पाटील यांनी जर झेल टिपला तर 500 रुपये आहेत. परंतु संकेशचं षटक जसं सुरुवातीचं येत आहे तसं मात्र फलंदाजांचे रंग बदलले जात आहेत. नितेश कदम यांनी मात्र शांत ठेवलं. संकेशला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळालं. जसं मात्र फलंदाजांना बॅटचा ब्लेड ओपन केला आणि अगदी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड षटकार आलाय. चांगल्या पद्धतीने इथे बॅटिंग होते. धावांची गती जर आपण पाहिली 27. पुढचा बॉल यावेळेस कोलातला बॉल अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलमधलं कनेक्शन व्यवस्थित नाही. नितेश कदम मात्र चेंडूला फेकतील, उचलतील. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल मिळतंय. षटक क्रमांक 3ला सुरुवात. अगदी 5 षटकाचा मध्य. 2 फलंदाजांची भागीदारी इथून मात्र एक चांगल्या पद्धतीने सजली जाते. जिथे प्रथमेश लिडिंग फ्रॉम दी फ्रंट ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय प्रथमेश आणि आविष्कार त्याच्या समवेत चांगली कामगिरी देखील करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संकेश तयार. चांगला वेग आणि वेगासहित चांगला टप्पा देखील बघायला मिळाला. मागे यष्ट्यांच्या मागे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगलं कलेक्शन पाहायला मिळतं. नितेश कदम सुंदर पद्धतीनं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळत आहेत. पंचांची भूमिका मात्र या स्पर्धेसाठी आपल्याला 5 दिवस पाहायला मिळतील. परंतु आज इन ॲक्शन खेळत असताना देखील पाहायला मिळतील. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार SP बॉईजची सुंदर अशी स्पर्धा आणि आजचा दुसरा दिवस. पुन्हा एकदा काही चेंडू हाताळलाय. चांगला वेग आहे संकेशकडे. एक स्टायलिश क्रिकेटपट्टू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर एक वेगळा खेळाडू आहे ज्याच्याकडे गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा आक्रमकता ज्याच्यासाठी ओळख आहे. आणि सध्या आता धारदार गोलंदाजी संकेशची पाहायला मिळते. फलंदाज प्रथमेश यानं त्याचा गेम दाखवलाय परंतु आता थोडासा स्ट्रगल करतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकणारा खेळाडू मात्र आपण पाहतोय संकेश याच्या नावावर तो विक्रम राहिलेला आहे. परंतु आता गोलंदाजी अतिशय सुंदर ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय यस नो डाऊट. परंतु एक मी उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. अष्टपैलू म्हणून माझ्या पुढे का लागलं जातं त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आत संकेश. यावेळेस आपण पाहतोय संकेशच्या विरोधात झालाय हल्ला आणि चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. इथून मात्र आपण पाहू शकाल एक दर्जेदार उत्तुंग षटकार 6. क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात SP बॉईज ट्रॉफी 2024 सीझन 4 मध्ये आजचा दुसरा दिवस. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36. धावसंख्या 34 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होत आहेत. हर्षलला आपण पाहतोय एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हर्षलकडे देखील पाहिलं जातं. यावेळी हर्षलच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण. आसमानी टोला उडन खटोला. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. षटकार. ते मात्र पावसाचा देखील जोर वाढलाय तसं फलंदाज करत असताना प्रथमेशचा देखील जोर वाढलाय. चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र आपण पाहतो एकदा तुमच्या फेअरमध्ये सगळं असलं की नशिबाने एकदा साथ दिली की सगळं काही तुमचं जग आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय जिथे चांगले फटके येत होते आता बॅटची एज देखील आली तिथे देखील चौकार मिळाला. नशिबाने मात्र इथे साथ दिली फलंदाज प्रथमेश याला. प्रथमेशचा जर आपण ग्राफ पाहिला तर उंचावलाय ज्यामध्ये 2 षटकार आलेत, चौकार देखील आलेत. किंग्स फायटर किरईपाडा संघाचा एक प्रतिनिधी जर इथे असाल तर प्लीज रिपोर्टिंग करायची आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तुम्हाला विनंती करतोय किंग्स फायटर किरईपाडा संघ जर आपण इथे असाल तर तुमचा एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. यावेळेस आपण पाहतोय एक षटकार एक चौकार आणि तदनंतरचा चेंडू अगदी वेगवान तेज थर्रार. हातामधून सुटल्यानंतर अगदी कमी वेळ मिळाला फलंदाजाला. आविष्कार आणि प्रथमेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सध्या आविष्कार शांत
21 धावांवरती आपण पाहतोय सध्या प्रथमेशची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून 2 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी धाव, सिंगल डबल सगळ्या काही गोष्टी जिथे मात्र प्रथमेशच्या बघायला मिळाल्या आणि असायला हवं. चांगल्या चेंडूचा सन्मान तुम्ही कसं करता हे देखील क्रिकेटमध्ये तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं. दुसरीचा प्रयत्न राहील का बघता बघता आपण पाहतोय दोघांमधला कॉन्टॅक्ट संपला, समन्वय संपला, यस नो आणि वेट या शब्दांचा विसर झाला आणि एकाच रुळावर 2 गाड्या असताना ॲक्सिडेंट निश्चित आपल्याला बघायला मिळालं. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय इथे आविष्कार बॅक टू दी डगआउट. आविष्कारला चांगला आविष्कार दाखवता आला नाही, गॉन. वेलकम बॅक एस पी बॉईज ट्रॉफी 2024 मध्ये. इथे मात्र आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस टिंबी कोडावे हाफ, आजचा दिवस राखीव. ज्या विनंतीस मान देऊन शुभमदादा पाध्ये यांनी देखील त्या गटाचा विचार केला आणि आज 12 संघ इथे मात्र आज आवर्जून या स्पर्धेसाठी येतात. प्रत्येकाचं स्वप्न आहे की एस पी बॉयची स्पर्धा आम्हाला खेळायला मिळायला हवी, परंतु इथून आपण पाहतोय प्रत्येक दिवशी 10 आणि 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात. जे नशीबवान 12 संघ आज त्यांचं नशीब आजमावताना पाहायला मिळतात. जिथे आपण पाहतोय आजचा तिसरा सामना चालू आहे. एका बाजूला आई जीवदानी कोडावेपाडा, तर दुसऱ्या बाजूला स्मार्ट ग्रुपनं मात्र आपण पाहतोय स्मार्ट बॅटिंग केले म्हणायला हरकत नाही. परंतु या पुढील मॅच विघ्नहर्ता ग्रुप विरुद्ध मनीष 11 बेलपाडा. 2 कर्णधारांना विनंती करतोय की इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा पुढचा मॅच, 5-5 षटकांचे मॅच आपण आज कव्हर करतोय पहिल्या राऊंडसाठी आणि 12 संघ आहेत, 13 सामने पूर्ण करायचे आहेत. वेळ कमी आहे, क्रिकेट चांगलं खेळून आपल्याला वेळ कमी खर्च करायचा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज हर्षल तयार. यावेळेस मात्र आपण पाहतो बॅट निसटते. सगळ्या काही गोष्टी या रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रबर बॉलचं क्रिकेटचं एक का मजाच वेगळी आहे. पहिले मात्र आपण पाहतोय या रबर बॉल क्रिकेटला एक सुरुवात होत असताना थोडंसं पहिलं वर्ष किचकट राहिलं, परंतु तदनंतर त्यात आधुनिक चांगल्या बॅट्स झाल्या. चेंडूंमध्ये मात्र आपण पाहतोय क्वालिटी आली. आज रबर बॉल क्रिकेटला देखील तेवढंच एक वेगळं प्रेम दिलं जातं. ज्या पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटला लोक प्रेम देतात, त्याच पद्धतीने जास्तीत जास्त आता रबर बॉलकडे देखील खेळाडू प्रेक्षक वळत असतात. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. हर्षदची गोलंदाजी देखील थोडी महागडी राहिली, परंतु विकेट देखील मिळाली. म्हणजे 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावांची गती आपण पाहतोय 47 या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 6 बॉलचा खेळ बाकी. घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. सुंदर संगीत मात्र ते आपल्याला सकाळच्या सत्रापासून रिझवतात. सकाळच्या सत्रात भक्तिमय गीतं, तदनंतर जसं मात्र आपण पाहतोय दिवस वेळ बदलते तशी तशी मात्र पावसाची सुंदर गाणी आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती नाशिक आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. TPLमध्ये निश्चित स्वरूपात यांना पाहिलं होतं. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅट स्लिप करतंय. चेंडूला मात्र आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक जीवाचा आटापिटा करतायत. पाय घसरण होत आहे. सगळ्या काही गोष्टी बघायला मिळाल्या. पडतायत झडतात. पुन्हा एकदा संघासाठी उभं राहायचं आहे, कारण ही स्पर्धा जिंकायची हे उराशी बाळगून आलेलं स्वप्न आज 12 संघ इथे आपल्याला पाहायला मिळतात. धावचीच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होईल. विकेट मात्र आपण पाहतोय शेवटचं षटक स्लॉक षटक, जिथे मात्र हाणामारी आणि आपल्या ग्रामीण भाषेत मारामारीचं षटक चालू झालंय, जिथे विकेट देखील मिळाली पहिल्याच बॉलवरती. गॉन.
ला आपण पाहतोय इथे मात्र प्रथमेश यांचा खेळ अत्यंत महत्त्वाचा. 23 धावा या अत्यंत महत्त्वाच्या राहिल्या, ज्यांनी संघ अडचणीत असताना स्वतःवरती विश्वास दाखवला आणि चांगली फलंदाजी केली. ज्या 23 धाव्यांमध्ये 2 षटकार आले, एक चौकार बघायला मिळाला, तिहेरी धावा बघायला मिळाल्या, दुहेरी धाव्यांचा खेळ बघायला मिळाला. आणि आता नवीन फलंदाज नैतिक. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ आहे. आता तुमच्याकडे वेळ नाही की मैदानाच्या आतमध्ये घेऊन तुम्ही चेंडूंचा एक वेळ घ्याल. आता 5 चेंडू आहेत, जे काही करायचं आहे ते आत्ता करा. येणाऱ्या काळात आपण पाहतोय धावसंख्या 49 वरती जाऊन पोहोचले. 5 बॉल आहेत, 5 मध्ये जर 10 आल्या, चांगली टोटल 60 धावा फायटेबल स्कोरकडे तुम्ही निश्चित स्वरूपात अग्रेसर व्हाल. कारण रबर बॉलचा खेळ असा आहे की चेंडू आणि फळीचं एक चांगलं टायमिंग झालं, मिडल ऑफ द बॅटनं स्ट्रोक निघाला की मग तो सीमारेषा पलीकडे असतो. म्हणून इथून 60 ते 65 धावा एक फायटिंग टोटलकडे आपल्याला निश्चित स्वरूपात बघायला मिळतील. आणि आता बॅटिंग करत असताना स्मार्ट बॅटिंग झालंय, ती म्हणजेच आपण पाहतोय प्रथमेश यांची. आता नैतिक आणि साई ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू नाशिक यांचा मात्र आपण पाहू शकाल शरीरापासून दूर ठेवला आणि या फलंदाजाला कन्व्हिन्स केलं की चेंडू तुमच्या आटोक्यात येणार नाही, तुम्हाला तिथे पोहोचावं लागेल. परंतु पोहोचता उशीर झाला आणि मागे यष्टीरक्षक संकेश गावड यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू तो विसावलाय. 4 चेंडू आणखीन येणं बाकी आहेत. षटक क्रमांक 5 मध्ये खोडावे पाडा या संघाकडून स्लॉक षटक, जिथे मात्र फलंदाज आपले आक्रमक रूप दाखवत असतात त्यावेळेला त्यांना शांत ठेवण्यासाठी नाशिक याची मात्र इथे वर्णी लागली गेली. संकेश यांनी मात्र नाशिककडे चेंडू थांबला गेला आणि तदनंतर नाशिकने देखील त्यांची जबाबदारी अगदी चोख बजावत असताना पहिला चेंडू चांगला, दुसरा चेंडू देखील चांगला हाताळला. आता मिस टाईम स्ट्रोकमध्ये 2 धावा मिळाल्या आणि आता 50 धावा पूर्ण होत असताना 51 धावा या फलकावरती लागल्या गेल्या. आणखीन 3 बॉल येणं बाकी. या 3 बॉल नंतर आपण पाहतोय टार्गेट कितीच असणार आहे. पुढचा मॅच विघ्नहर्ता ग्रुप आणि मनीष 11 बेलपाडा. आपण रेडी राहायचं टॉससाठी. इथे जर आपण पाहिलं सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज क्रिकेटच्याच मैदानात आणि आपण पाहतोय दहीहंडी, या 2 अशा गोष्टींमध्ये माणूस आता एकमेकांना पुढे जाऊ देतो, वर जाऊ देतो. अदरवाईज आजचा जमाना राहिलेला नाही की एकमेकांना पुढे जाऊ द्यायचा. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल क्रिकेटच्या मैदानात हे फक्त कॉम्प्रोमाइज असतात, सॅक्रिफाईस असतात आणि दहीहंडीमध्ये आपल्या अंगावर घेऊन एकमेकांना वर घेऊन जातात. बाकी आजच्या या युगामध्ये कुणाला वर जाणं हे खूप कठीण झालेलं आहे. तुमच्या क्षमतेनं तुम्हाला ते करून दाखवावं लागतं, परंतु क्रिकेटच्या मैदानात ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सध्या जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ झाला आहे तो म्हणजे 4 आणि धावसंख्या 51 वरती स्थिर आहे. नवीन फलंदाज जर आपण तपासून पाहिला तर सर्वेशला दाखल होत असताना आपण पाहतोय. स्ट्राईक घेतले ती म्हणजेच नैतिक यांनी. आता स्ट्राईक घेतल्यानंतर का घेतलंय याचं उत्तर देखील तुम्हाला डगआउटमध्ये जो तुमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना मात्र द्यावं लागेल. पुढचा बॉल येस आपण पाहू शकाल. मी स्ट्राईक का घेतलंय त्याचं उत्तर त्यांनी मात्र दिलंय की येस मी षटकार खेळू शकतो. अंतिम क्षणाला जिथे गरज आहे तिथे मी चांगली फलंदाजी करू शकतो. आणि आलेला षटकार या 6 धावांनी धावसंख्या 57 जाऊन पोहोचले. येस डिझर. धन्यवाद डीजे कँडी. आणि अगदी शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावसंख्या 57 वरती जाऊन पोहोचलाय आणि नैतिक हे मात्र आता 600च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतात. यावेळीच आपण पाहतोय संकेश यांनी प्रयत्न केले. चेंडू चाललाय थर्डमॅनला, डीपमधला खेळाडू पुढे सरसावतोय, चेंडू घेऊन ते पुढे निघालेत. फेकी येईल तद्वरती आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्न. नाशिक देखील इथे पराकष्ट त्यांना देखील घ्यावी लागली, परंतु इथे रनआउट पाहायला मिळाला. म्हणजेच धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचल्या 58. 59 धावांचं टार्गेट राहिलं असेल. आता चेंडू असतील तुमच्याकडे 30 मध्ये 59 धावा. चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल नो डाऊट. परंतु तत्पूर्वी पुढच्या मॅचच्या टॉसकडे जाऊया, जिथे एका बाजूला विघ्नहर्ता ग्रुप आणि एका बाजूला मनीष 11 बेलपाडा या टॉससाठी. ग्रुप आणि आपण पाहतोय मनीष 11 बेलपाडा संघ. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या टॉससाठी मॅच क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर जय श्रीराम एन्जॉय आणि एका बाजूला गायत्री स्पोर्ट्स आणि तदनंतर शेवटचा सामना असेल आई जलबादेवी सरावली
विरुद्ध पवन सूद. परंतु पुढील मॅच विघ्नहर्ता ग्रुप आणि मनीष 11 बेलपाडा या टॉससाठी या. जास्त वेळ न घेता इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉसची जी मात्र फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करणार आहोत. या टॉससाठी या. बेलपाडा संघ प्लीज या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, वारंवार तुम्हाला सूचना ऐकू येत असेल तर प्लीज या टॉससाठी. निलेश पाध्ये सरांच्या शुभ हस्ते आपण मात्र हा अत्यंत महत्त्वाचा सामना त्याचा टॉस करणार आहोत. तर मॅच क्रमांक 4चा इथे टॉस होतोय. एका बाजूला विघ्नहर्ता ग्रुप आहे, एका बाजूला मनीष 11 बेलपाडा. आणि टॉस ज्यांच्या शुभ हस्ते होतोय ते अर्थातच निलेश पाध्ये सर यांच्या माध्यमातून टॉस होईल. SP बॉईजचा कॉल होता विघ्नहर्ता या संघाचा, परंतु निलेश 11 बेलपाडा या संघाने ते टॉस जिंकलाय. पाध्ये सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवायचं. यस, मनीष 11 बेलपाडा या संघाने टॉस जिंकला. मागचे 3 सामने आपण पाहताय आणि जिथे मात्र इथून आज तुम्ही टेंबी खोडावे ग्रुप हा स्पेशल दिवस राखीव ठेवला गेला या SP बॉईजच्या स्पर्धेमध्ये, जिथून हा सामन्याचा तुम्ही टॉस जिंकलाय. टॉस अत्यंत महत्त्वाचा होता, टॉस जिंकलेला आहात. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना आजच्या दिवसात तुम्ही पाहिलं पाऊस सकाळपासून आहे, धावा 60, 65, 55 पर्यंत पोहोचतायत. तुम्ही फिल्डिंग करत असताना विघ्नहर्ता या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40. या स्पर्धेबद्दल आणि आज या टेंबी खोडावे गट जो मात्र शुभमदादा यांनी मात्र जो आज अवेलेबल केला त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक कसं कराल? आयोजन खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. इथून मात्र आपण जाऊया विघ्नहर्ता संघाच्या कर्णधाराकडे. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? फील्ड. बॅटिंग करायची आहे तुम्हाला देखील. सकाळपासून तुम्ही आज गावचा गट तसं सकाळीच तुम्ही देखील इथे आलात, मॅच पाहतात. त्यांनी म्हटलं की कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. बॅटिंग करत असताना 5 षटके आहेत, किती धावांपर्यंत पोहोचाल? 50+ करायचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? शुभमदादा पाध्ये यांनी आजचा दिवस तुमच्या गावासाठी राखीव ठेवला, त्यांच्याबद्दल त्यांचं कौतुक कसं कराल? आयोजन योजन एकदम सुंदर आहे आणि आमच्यासाठी राखीव दिवस आहे, त्यासाठी खूप धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. तर आपण पुढील चौथ्या मॅचचा देखील टॉस झाला, जिथे टॉस जिंकला मनीष 11 बेलपाडा या संघानं आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. जाऊया या पुढच्या मॅचकडे, जिथे मात्र लगतचा मॅच चालू आहे. आणि जसं मात्र सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या इनिंगकरिता महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रशांत आदवडे सरांना आपण ऐकणार आहोत मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच उत्कर्ष. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आहे. पहिल्या चेंडू प्रथमेशचा गोल्डन स्पॉटवर होता, बागपूरला गेला फलंदाज. खरं चेंडू खेळायचा होता ऑन साईडला, लॉंगॉनच्या दिशेनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आला आहे. याचा अर्थ मिसटाईम स्ट्रोक होता. चेंडू आणि बॅटमधला जो चांगला संपर्क अपेक्षित होतो झाला नाही आहे. पहिल्या चेंडू प्रथमेशचा आपण पाहिला आहे आणि यावेळेला फलंदाज नाशिकच्या बॅटमधनं या 2 धावा. नाशिकचं खातं या ठिकाणी खोललं जात आहे. प्रथमेश यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. चेंडू स्कोअरच्या दिशेनं अप्रतिम फटका, सुरेख, सुंदर, दर्जेदार, दमदार चेंडू सीमारेषा पार, षटकार. वाढतील ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय ऑन साईडला स्क्वेअरलेगच्या दिशेनं आणि याची आवश्यकता, कारण 57 धावांचा पाठलाग या ठिकाणी करा. अष्टपैलू खेळाडू आहे, त्याने अप्रतिम कामगिरी केली. 10 धावा दिल्यात आणि महत्त्वाच्या 3 विकेट देखील प्राप्त केल्यात. त्यामुळे आज कॅमेरा निश्चितच नाशिकवरती असणार आहे. टप्प पडल्यानंतर उसळी घेणारा अगदी भन्नाट वेगानं एसटीच्या हातामध्ये जातोय. लेन चांगले ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. 4थ्या 5व्या स्टंपवरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज प्रथमेशकडून दाभोलकर धावा आहेत 59. जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान. मॅच क्रमांक 3 आपण पाहतोय मैदानावरती. आई जीवदानी खोडावेपाडा आणि स्मार्ट ग्रुप.
ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडूच्या खाली गोलंदाज पकडलाय झेल. नाशिकचा संपलाय खेळ. प्रतिमेशला पहिलं यश मिळतंय, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. एक गडी बाद झालाय. आतापर्यंत आपण बघितलं तर क्रिकेटचा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. 59 डावांचं आव्हान आहे सामना जिंकण्याकरता. अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतीक्षेचा सामना. यापूर्वी एक चांगली माहिती हार्दिक आम्हाला देत आहेत आणि ज्या पद्धतीनं टीट फॉर टॅट एका बाजूला 3 गडी बाद केले होते नाशिकनं, तर 23 धावांचे एक शानदार खेळी प्रतिमेशच्या बॅटमधनं आले आणि एक चांगलं बॅटल, चांगलं युद्ध आपण मैदानावरती पाहिलं आहे. 2 वाघांमध्ये असलेली ही लढाई होती, हे बॅटल होते, ज्यामध्ये प्रथमेश जिंकलाय. एक मोठा फटका जरूर आला, त्यानंतर त्याने शिकार देखील केलेली आहे आणि जंगलात 2 वाघांची शिकार, चित्रपटामध्ये 2 हिरोंमधील लढाई आणि मैदानात 2 चांगले क्रिकेटपटू अर्थात गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये द्वंद्व कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. आणि या द्वंद्वामध्ये, या लढाईमध्ये प्रथमेश अत्यंत महत्त्वाची नाशिकची विकेट घेतोय. नाशिकनं केला 8 डावा, 59 डावांचा पाठलाग करायचा आहे. 2 मातबर संघ मैदानावरती, स्मार्ट ग्रुप आणि त्याचबरोबर आयजोदानी खोडाबेपाडा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश. नितेश नवीन बॅटर, टप्पा ऑफ टपच्या बाहेर. यावेळेला खरं तर ऑफसाईडला खेळायचं होतं चेंडू. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण नितेश कदमला पाहिलं होतं. त्यानंतर आता बॅटर म्हणून मैदानावरती क्रमांक 3 वरती दाखल झालेत. चांगली कामगिरी त्यांनी नेहमीच केली, परंतु किती प्रॅक्टिसमध्ये ते देखील पाहायला मिळेल. महत्त्वाचा सामना. ऑन साईडला चेंडू फेकून दिलाय मिडविकेटच्या दिशेनं. चेंडू जाईल गॅलरीमध्ये, प्रेक्षक गॅलरीमध्ये. नितेश कदमचा धमकम, चेंडू सीमारेषा पार, षटकार. मगाशी आमच्या कुंदननं एक गोविंदाचं गाणं वाजवलं होतं, अर्थात दही अंडीचं गाणं. घेऊन टाक, नितेश कदमने सांगितलं घेऊन टाक. यावेळेला मैदानावरती सामना रंगलेला आहे. धावसंख्या आहेत 14. 59 डावांचा पाठलाग करत, टार्गेट 59 डावांचं आहे आणि नितेश कदमनं 3 सलग षटकार टोटवले. तर या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय हमारे सबके दिल की धडकन शुभमजी पाध्ये, इनकी तरफ से 500 का इनाम आहे. त्यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी मिळेल. जिंकण्याकरता 59 डावांचं आव्हान उत्तर दिलंय. 14चं एक गडी बाद झालाय. नाशिकचा विकेट प्रथमेशला मिळाला, परंतु शेवट पहा, नितेश कदमनं ऑफर्ड मिडस्टंपवर चेंडू भिरकावून दिला होता मिडविकेटच्या दिशेनं. काय दर्जेदार फटका होता, डोळ्यांचं पारणं फिरणारा फटका नितेश कदमच्या बॅटमधनं. गोलंदाजी मार्गवरती नैतिक ऑफस्टंपच्या बाहेर त्या चेंडू लेन चांगली होती, परंतु दिशेवरती कंट्रोल आहे का ते पाहूया. पंच दोन्ही हात फैलावतात आणि सांगतायत चेंडू स्वर आहे, परंतु यावेळेला गोलंदाजी करणाऱ्या टीमने चॅलेंज देखील केलंय. रिव्ह्यू घेतला गेलाय, त्यामुळे तिसरे पंच यावेळेला बिझी होतील. नितेश कदम आता या ठिकाणी मैदानात आहेत, त्यामुळे तिसऱ्या पंचाची भूमिका. एक अंपायर यावं लागेल, कारण तिसरा पंच उपलब्ध नाही आहे. सचित लाला यांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. बघूया आता. SP बॉईज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. 59 डावांचं आव्हान आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना, प्रतीक्षेचा सामना मैदानावरती. मॅच क्रमांक 3 आई जुदानी खोडाबेपाडा आणि स्मार्ट ग्रुप. सादिक राजापूरकर पावसांच्या सरी अंगावरती झेलत आता TV अंपायरच्या दिशेनं आपला स्टुडिओमध्ये दाखल होत आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू राहिलेले आहेत, खेळाडू आहेत, आयोजक आहेत, पंच आहेत, समालोचक आहेत.
कार जिमखान्यामध्ये आपण विकी कंदार यांची एक चांगली स्पर्धा MCC स्पर्धा पाहिली तिथे समालोचक म्हणून देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. धावपलकरती धावा आहेत एकूण 15 डिसिजन पेंटिंग. वाईट बॉलचा इशारा त्यामुळे धावसंख्या आपण पाहू शकता. धावसंख्या या ठिकाणी 15 आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. उत्तम प्रकारचं क्रिकेट आपण काल देखील पाहिलेलं आहे. आज देखील उत्कृष्ट खेळ आपण पाहणार आहोत. रियांशनं प्रभावित केलं. निहाल किनीची बॅट तळपली. अप्रतिम कामगिरी केली. दोन्ही अष्टपैलू खेळाडू ज्यांनी काल प्रभावित केलं होतं. SP बॉयज ट्रॉफी 2024चा आपण जर विचार केला 1 लाख रुपयाचं पारितोषिक आहे आणि काही प्रायोजक आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं व्यक्तिगत पारितोषिकं जी स्पॉन्सर केलेली आहेत त्यामध्ये अचिवर स्पोर्ट, सफाळे किरण गुरुद्वान, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिकाबर यांच्यासाठी टी शर्ट. बघूया पंच यावेळेला काय निर्णय देतात. अत्यंत महत्त्वाचा सामना आणि सादिक राजापूरकर यांनी आता थोडी जागा बदलली आहे कारण डबल भूमिका करायची आहे. रोल डबल करत नितेश आतमध्ये आहेत मैदानावरती. धावपलकावरती धावा 15 आणि 3 षटकार सलग 3 षटकार टोटवले तर या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय शुभमजी पाध्ये यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑफ्टमच्या भारतात चेंडू करत कट करायचा बॅट चिकट लागले. चेंडू जाईल थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक चूक करते. चुकीला माफी नाहीये. चौकार आणि कुणालकडून आणखीन एक चांगला फटका. चेंडू सीवर छपार. टकाटक फटाफट काय कमानीचा हा स्क्वेअर कट खेळलाय. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीवर छपार. षटकार. यावेळेला अप्रतिम बॅटिंग करत असताना तो धावा करतोय भरपूर. पहिल्यांदा चौकार त्यानंतर षटकार. पहिल्या चेंडूत थर्डमॅन पट्ट्यात सीमारेषा पार गेला चौकार. त्यानंतर पॉईंट आणि कबरचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये अप्रतिम फटका. स्क्वेअर कटचे फटके फार कमी बघायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये, परंतु चेंडूच्या रेषेत अप्रतिम फटका सजवला कुणालने. कुणाल चेंडू हवेत आहे. फायलिंग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का नाही. तो पडलाय. क्षेत्ररक्षक पडलाय. चेंडू त्याच्या बरोबर मागे पडलाय. सीमारेषा पार. षटकार. अप्रतिम बॅटिंग. कुणाल करतोय कमाल. मैदानावरती होते धमाल कारण तिथे क्षेत्ररक्षक देखील पडलाय. प्रयत्न चांगला होता. आणखीन एक मोठा फटका हवे. चेंडू आहे. बघूया काय घडतंय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ हो इथे कमाल आहे. इथे धमाल आहे. इथे आपण पाहू शकता अप्रतिम बॅटिंग आहे. इथे कुणाल आहे. कुणाल कमाल करतोय. वरती हल्ला झालाय. याच दरम्यान साहिल देखील मैदानावरती आलाय आणि रिमझिम पाऊस पडत असताना कुणालची बॅट या ठिकाणी तर 3 षटकार आणि 1 खणखणी चौकार. 3 उत्तुंग षटकार. अप्रतिम बॅटिंग. 22 वरती खेळतो. जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता देखील आहे. 69 धावांचा पाठलाग होतोय. आई जुदानी खडवी पाडा आणि आता तो दबाव जाणवतोय. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू दिशाईन यावेळेला गोलंदाजी वाईट बॉलचा इशारा. स्वर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकेरीने धावसंख्या पोहोचली ती आता 38 वरती. अत्यंत महत्त्वाचा प्रतीक्षेचा सामना. SP बॉयज ट्रॉफी 2024. स्मार्ट ग्रुपनं स्मार्ट क्रिकेट खेळलं परंतु टीट फॉर टॅट जसा तसं उत्तर देत असताना कुणाल 22 या धावसंख्येवरती खेळतोय. धापलकर धावा 38.
साई पाध्ये यांचं आता शुभागमन झालेलं आहे. बाबेश पवार या ठिकाणी दाखल झालेत. धावपलकावरती धावा 39. षटक समाप्त झाले 2 आणि 3 षटकार. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी कुणाल कमाल केले मैदानावरती. हा पहिला षटकार आपण पाहू शकता. अत्यंत सुंदर बॅटिंग केले त्याने. ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडू पॉईंटच्या डोक्यावर सीमारेषा पार भिरकावून दिला होता. त्यानंतर बघा काय घडलं होतं. चेंडू पडला, क्षेत्ररक्षक पडला आणि चेंडू बरोबर फाईन लेगच्या दिशेने गेला होता. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा खाली पडला आणि त्यामुळे तिथे त्याला जजमेंट करता आलं, जज करता आलं नव्हतं. त्याच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार गेला होता. हा षटकार पहा फाईन लेगच्या दिशेने तडकावलाय कुणाल करतोय कमाल. मैदानात धमाल का झाली तर चेंडू आपण पाहू शकता सीमारेषा बाहेर पडला, क्षेत्ररक्षक खाली पडला होता आणि त्यानंतर मिड विकेटला आणखीन एक अप्रतिम फटका. मैदानात कुणालची धमाल कमाल. बॅकफुटवरती यावेळेला आपण पाहू शकता स्मार्ट ग्रुपचा संघ 39 धावा धावपलकावरती 20 धावांची आवश्यकता आहे. सामना परत सुरू. कुंदन येणार आहे. बैलपोळ्याचं एक गाणं आपण पुन्हा एकदा घेऊया कारण बळीराजा शेत पिकलं नाही तर खाणार काय अत्यंत महत्त्वाचे आहे. नांगर फिरायचं असेल तर बैल देखील महत्त्वाचे आहेत. खास करून घाट माथ्यावरती हा जो सण आहे मोठ्या प्रमाणात होतो. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि आता पंच वाईट बॉलचा इशारा करतात. अडचणी स्मार्ट ग्रुपच्या नेतृत्वात वाढल्यात कारण आई जीवदानी खोडावे पाड्याचा हुकमाचा एका कुणाल अप्रतिम बॅटिंग करत असताना क्लास बॅटिंग करतोय. शानदार बॅटिंग त्याने केली. दमदार खेळ मैदानावरती त्यानं साकारलाय. तन्मॅन त्यानंतर कव्हर पॉईंट आपण एक एक्स्ट्रा कव्हर पाहतोय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक एक क्षेत्ररक्षक, फाईन लेगमध्ये स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू नीटच्या बॅटवरती येत नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, खोलवर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण केली. नितेश धावतोय. नितेश आपल्या पार्टनरसाठी धावतोय. नितेश कदमने एक षटकार ठोठावलाय. 3 षटकार कुणाच्या बॅटमधनं आलेले आहेत. आता षटकाचा विचार 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. पहिला वाईट बॉल त्यानंतर ही डबल आहे. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केले. धावपलकावरती एकूण धावा आहेत 40. 42 धावा धावपलकावरती. 42 धावा धावपलकावरती 17 धावांची आवश्यकता. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी अप्रतिम असं आयोजन. नेत्रदीप असा खेळ. गोलंदाजी मार्कवरती साई. पुलटो चेंडू आहे. नो बॉलचा इशारा सादिक राजापूरकर या ठिकाणी करतायत. बीमर गोलंदाजी. स्मार्ट ग्रुपनं बॅटिंग चांगली केली परंतु गोलंदाजी करत असताना आज गोलंदाजांना लय सापडलेली नाही आहे आणि गोलंदाजांना अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करणं फार गरजेचं आहे. प्रथमेशच्या पहिल्या षटकात 14 धावा. नैतिकच्या षटकामध्ये कुणालनं धावांची लयलूट करत असताना 25 धावा कुठल्या आहेत आणि त्यामुळे प्रचंड दबाव स्मार्ट ग्रुपवरती आलाय. विकेटची नितांत आवश्यकता. यावेळेला नितेश कदम आपण पाहू शकता कोरबट टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्याला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. हा डॉट बॉल आलाय. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. सातत्य ठेवणं गरजेचं आहे. साई पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आपल्या बॉलिंग मार्चच्या दिशेने जात असताना. SP ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. 1 लाख रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेचं. चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी क्लीन बोल्ड. फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल. गोलंदाजी पॉवरफुल. पर जवान और खेत में किसान अत्यंत महत्त्वाचं आहे. बळीराजा आणि खूप सुंदर गाणं या ठिकाणी आता वाजवलं आहे आमचे मित्र मिस्टर कुंदन. त्यांचं टायमिंग खूप चांगलं आहे. फार कमी म्हणजे मी नारंगीला श्रीला पाहतो DJ मास्टर त्याचं टायमिंग. त्यानंतर कुंदन आणि या बॅट्समनचं टायमिंग चांगलं आहे परंतु चेंडू पाण्यामध्ये आहे. नवीन बॅटर दाखल झालं आहे मैदानावरती. संकेश नवीन बॅटर आहे. जिंकण्याकरता अजून आपण बघितलं तर 14 धावांची आवश्यकता. श्री DJ मास्तर नारंगी. त्यानंतर चांगलं टायमिंग कोणाचं आहे ते कुंदनचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते कॉमेंटेटर काय बोलतो त्या अनुषंगानं गाणे लावणारे फार कमी DJ मास्टर आहेत. मगाशी नुकताच प्रबोध त्या पोळ्याबद्दल बोलला. तिकडे लगेच त्याने बरोबर बटन दाबलं आणि लगेच शेतकरी जो बैलाचा विषय आहे त्या अनुषंगानं गाणे लावलं. हे महत्त्वाचं. हे टायमिंग आहे. मैदानात देखील टायमिंग महत्त्वाचं आहे. आता टायमिंग तितकंसं चांगलं नाही आहे.
एक धाव मिळेल, एकेरी दुहेरी धावा मैदानावरती काढण्याचा प्रयत्न, दुसरी धाव मिळणार का? परंतु यष्टीरक्षक हो, 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, यष्टीरक्षक त्या ठिकाणी धावत गेला. थ्रो चांगला होता, परंतु कव्हर करण्याकरता यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावण्याकरता जो खेळाडू आला त्याला मात्र चेंडू हातात सापडलेला नाहीये आणि त्यामुळे फलंदाज वाचलाय. धावफलकावरती एकूण धावा झाले 47, जिंकण्याकरता 59 धावांची आवश्यकता, 12 धावांची आवश्यकता आहे. हार्दिक अत्यंत सुंदर काम या ठिकाणी करतोय. स्कोरर अत्यंत महत्वाचा आहे. शुभम पाध्ये यांनी एक हिरा इकडे पकडून आणलेला आहे. साई देखील दाखल झाला. साई, आपलं स्वागत आहे. चांगला चेंडू मिनी हेलिकॉप्टर खेळला ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक. एक धाव मिळते, एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती आता 48 वरती. 11 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ. पहिल्या षटकात आल्या 14 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 25 आणि तिसऱ्या षटकात धावा आपण बघूया किती आल्यात. 48 धावा, 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कुंदन एक मधुर गाणं घेऊन आपल्याबरोबर जॉईन. लागला पाहिजे. बळीराजा खूप सुंदर गाणी या ठिकाणी निश्चितच वाजवत असताना बाकुंदन धावफलकावरती एकूण धावा आपण बघितलं तर 12 चेंडू आणि 11 धावाचं समीकरण आहे. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन द टोस खेळला. इथे क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलाय. क्या बात है. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे, इथे धमाल आहे, इथे कुणाल आहे. कुणाल आहे अप्रतिम बॅटिंग करत असताना षटकार. जिंकण्याकरता इथे आपण बघितलं तर 5 धावांची आवश्यकता. जुदानी संघासाठी संजीवनी ठरणारा खेळाडू मैदानावरती कुणाल. आणखीन एक चांगला चेंडू त्यावरती केलं आक्रमण आणि हा विनिंग स्ट्रोक असणार यात काही शंका नाही. लॉंग ऑफच्या डोक्यावरून कुणाला खेळलाय षटकार. अप्रतिम. काय ठोकलंय आतापर्यंत त्यानं कोण बघितलं 5 षटकार ठोकलेले आहेत. 21 धावा कुठल्या आहेत. 12 चेंडू मध्ये सेलिब्रेशन करण्याची संधी मिळते आहे. आई जीवदानी खडबळे पाडा संघाला मनापासून अभिनंदन. हस्तांदोलन करा. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचंय आणि सेलिब्रेशनसाठी आपण एक सुंदर गाणं घेऊन येऊया. जीवदानी खडबळे संघाने केले आणि त्याचा शिल्पकार अर्थात 41 धावांची खेळी यश भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. आज वेगवेगळ्या किटमध्ये हे सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. कुणालची काय दर्जा, डोळ्यांचं पाडणं पडणारी बॅटिंग आणि आता त्याने ठोकल्यात 5 षटकार. त्यापैकी ऑफसाईडला पॉइंट आणि कव्हरच्या दिशेनं लॉगआउटच्या दिशेनं षटकार होते. नितेश कदमने फक्त सुरुवात करून दिली. पहिला दगड कोणी फोडला, पहिला घाव कोणी घातला? नितेशने घातला. नितेश कदमनं दमखम दाखवला. त्यानंतर म्हणजे दगड फुटला सगळ्यांना माहिती आहे, पण पहिला घाव नितेश तुझा वाया गेलेला नाहीये. स्मार्ट ग्रुप आपण देखील यायचंय. यश भोईर आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील या.